नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. महाराष्ट्रातील 11वी म्हणजे FYJC प्रवेश प्रक्रिया. पण आपण आज विद्यार्थी नाही तर कॉलेजच्या बाजूने ही प्रक्रिया कशी दिसते यावर लक्ष देऊया. बरोबर. म्हणजे पडद्यामागे काय चालतंय ते पाहूया. हो, कारण विद्यार्थ्यांना काय करायचं ते तर बऱ्यापैकी माहिती असतं आणि ही सगळी माहिती आपण कॉलेजांसाठी जी अधिकृत मार्गदर्शिका आहे त्यातून घेतली आहे. हो, त्यामुळे माहिती खात्रीशीर आहे. आपला उद्देश अगदी सरळ आहे. कॉलेजांसाठी ही सिस्टीम, ही प्रक्रिया नक्की कशी चालते, त्यातले महत्त्वाचे टप्पे कोणते हे सोप्या भाषेत समजून घेणं. अगदी. चला तर मग सुरू करूया. तर सगळ्यात पहिलं काय, अर्थात लॉग इन. हो, प्रत्येक कॉलेजला एक युजर नेम आणि पासवर्ड दिलेला असतो. तो वापरून ते सिस्टम मध्ये येतात. आत गेल्यावर काय दिसतं त्यांना? एक डॅशबोर्ड असतो मुख्यत्वे. ओके, कंट्रोल पॅनल सारखा. तसंच काहीसं. तिथे त्यांना एकदम पटकन दिसतं की किती जागा अलॉट झाल्या आहे, किती ऍडमिशन झाली आहेत, किती व्हेरिफिकेशन बाकी आहे वगैरे. आणि यात एक रिपोर्ट म्हणून विभाग आहे. तो महत्वाचा दिसतोय नाही का? हो, खूप महत्वाचा. तो फक्त आकडे देत नाही. अच्छा. म्हणजे तिथे वेगवेगळे रिपोर्ट्स मिळतात. जसं की कोटा अप्लाइड लिस्ट म्हणजे कोट्यातून किती अर्ज आले. मग कोटा ऍडमिशन लिस्ट म्हणजे त्यातून किती प्रवेश झाले. कोटा सरेंडर सीट म्हणून एक रिपोर्ट असतो, म्हणजे किती जागा परत आल्या कोट्यातून. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे CAP ऍडमिशन लिस्ट म्हणजे सेंट्रल ऍडमिशन प्रोसेस मधून किती प्रवेश झाले. म्हणजे कॉलेजला सगळा हिशोब ठेवायला मदत होते. अगदी. डेटा मिळतो ना सगळा एका जागी. कोणत्या स्ट्रीमला जास्त मागणी आहे हेही कळतं. बरोबर. आता समजा कॉलेजला बघायचं की CAP मधून त्यांच्याकडे नक्की कोण कोण आले, ते कसं बघणार? त्यासाठी CAP ऍडमिशन म्हणून एक मेनू आहे. त्यात कॅप अलॉटमेंट स्टेटस वर क्लिक करावं लागतं. ओके. आणि मग सुरू होते प्रवेश निश्चितीची प्रक्रिया. कन्फर्म ऍडमिशन वर क्लिक केलं की विद्यार्थ्यांची यादी दिसते. मोठी यादी असणार ती तर. हो, म्हणून तिथे फिल्टर करायची सोय आहे. स्ट्रीम म्हणजे शाखा आणि तिचा कोड टाकायचा. किंवा थेट विद्यार्थ्याचं नाव किंवा त्याचा अर्ज क्रमांक टाकून शोधता येतं. पटकन हवा तो विद्यार्थी सापडतो. आणि मग खरी पडताळणी सुरू होते. इथेच सगळी कागदपत्र तपासली जातात. बरोबर? अगदी बरोबर. इथेच खरी कसोटी असते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावापुढे एक ऍक्शन कॉलम असतो. त्यात व्ह्यू आयकॉन असतो. त्यावर क्लिक केलं की त्या विद्यार्थ्यांनी अपलोड केलेली सगळी डॉक्युमेंट्स दिसतात. म्हणजे सगळं ऑनलाईन तपासता येतं. हो, इथेच कॉलेज सगळी छाननी करतं. म्हणजे विद्यार्थ्याची पात्रता, त्याचं आरक्षण, सगळं काही. आणि ही जबाबदारी मोठी आहे कॉलेजवरची. नक्कीच. सगळी कागदपत्र व्यवस्थित तपासावी लागतात. सगळं बरोबर असेल तरच प्रवेश कन्फर्म करायचा. आणि काही गडबड वाटली तर रिजेक्ट करण्याचा पर्याय असतो. प्रवेश नाकारता येतो. ओके. प्रवेश कन्फर्म झाल्यावर मग त्याचं अलॉटमेंट लेटर प्रिंट करणं महत्वाचं. तोच पुरावा असतो विद्यार्थ्याकडे. अच्छा. पण समजा एकदा प्रवेश दिला पण नंतर काही कारणाने तो रद्द करायचा झाला तर? तशी सोय आहे. कॅन्सल CAP ऍडमिशन असा एक पर्याय असतो. पण इथे एक महत्वाची गोष्ट, प्रवेश रद्द करायला विद्यार्थ्याच्या मोबाईलवर आलेला OTP लागतो. अच्छा, म्हणजे सुरक्षिततेसाठी आहे. हो, विद्यार्थ्याच्या नकळत कोणी परस्पर त्याचा प्रवेश रद्द करू नये म्हणून. हे चांगलं आहे. आणि जर कॉलेजला काही अडचण आली या प्रक्रियेत, म्हणजे काही तांत्रिक अडचण वगैरे, तर मदतीसाठी संपर्क डिटेल्स दिलेले आहेत मार्गदर्शिकेत. ओके. एक ईमेल ID आहे support@mahafeesadmissions.in आणि एक फोन नंबर पण आहे 8530955565. म्हणजे सपोर्ट सिस्टम पण आहे. हो, ती आवश्यकच आहे ऑनलाईन प्रक्रियेत. तर एकूणच काय दिसतंय, ही कॉलेजांसाठी एक व्यवस्थित टप्प्याटप्प्याने आखलेली ऑनलाईन प्रणाली आहे. उद्देश स्पष्ट आहे. प्रवेश प्रक्रिया सोपी व्हावी, वेगवान व्हावी आणि पारदर्शक राहावी. नक्कीच. विशेषतः जिथे हजारो अर्ज येतात तिथे हे खूप गरजेचं आहे. वेळ वाचतो, मनुष्यबळ वाचतं. बरोबर. पण एक विचार करण्यासारखा मुद्दा इथे आहेच. कोणता? ही प्रणाली ऑनलाईन असली तरी हजारो कागदपत्रांची म्हणजे फक्त स्कॅन कॉपी बघून अचूक पडताळणी करणं हे कॉलेजांसाठी किती आव्हानात्मक असू शकतं. हा मुद्दा आहे खरा. कारण कधी कधी स्कॅन स्पष्ट नसतं किंवा काय म्हणतात त्याला, कागदपत्रांच्या खरेपणाबद्दल शंका येऊ शकते. म्हणजे ऑनलाईन मुळे सोपं झालंय पण आव्हानही आहेत. हो, तर ऑनलाईन पडताळणीमुळे मानवी तपासणीची गरज आणि त्याचं महत्त्व कितपत बदलतं यावर विचार करायला हवा.